आणि आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा महाफास्ट 100 बातम्यांमधून। छगन भुजबळ लोकसभा निवडणूक लढण्याच्या तयारीत। नाशिकच्या जागेवरून भुजबळ आणि भाजप नेत्यांमध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती। भाजप आणि शिंदे गटाच्या वादामध्ये नाशिकच्या जागेची राष्ट्रवादीकडून चाचपणी सुरू आहे का अशी देखील चर्चा। भुजबळ कुटुंब कोणत्याही जागेसाठी आग्रही नाही। नाशिकची जागा राष्ट्रवादीकडे आल्यास चर्चा होईल। नाशिकच्या उमेदवारीवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया। शिंदे गटाला जेवढ्या जागा तेवढ्याच जागा आम्हाला मिळाव्यात। जागा वाटपावर भुजबळांची भूमिका। वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीला 6 जागांचा प्रस्ताव। 6 जागांच्या प्रस्तावावर महाविकास आघाडीमध्ये सकारात्मक चर्चा होणार। प्रत्येक पक्षाकडून 2 जागा वंचितला सोडण्याची शक्यता। प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीमध्ये आहेत। 4 जागांचा प्रस्ताव आमचा कायम। आंबेडकर आमच्यासोबत ठामपणे उभे राहतील याची खात्री। संजय राऊतांची अपेक्षा। प्रकाश आंबेडकरांचा प्रस्ताव काँग्रेसला मान्य। ठाकरे आणि पवारांनी देखील प्रकाश आंबेडकरांचा प्रस्ताव मान्य करावा। नाना पटोलेंची मागणी। प्रकाश आंबेडकरांनी महायुतीला चांगला प्रस्ताव दिला स्वीकारू। शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांचं वक्तव्य। उद्या वंचित बहुजन आघाडीची महत्त्वाची पत्रकार परिषद। लोकसभा निवडणुकीसंदर्भात प्रकाश आंबेडकर उद्या भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता। प्रकाश आंबेडकरांचं वंचितच्या कार्यकर्त्यांना आवाहन। वंचित जी भूमिका घेईल त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहा। आंबेडकरांचं आवाहन। तर महाविकास आघाडीमध्ये अडचण होऊ नये यासाठी व्यक्तिगत हेवेदावे बाजूला ठेवले आंबेडकरांचं वक्तव्य। राजू शेट्टी यांनी हातकणंगलेमधून महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवावी ही आमची इच्छा। मात्र त्यांनी पाठिंबा घेतला नाही तर महाविकास आघाडीला उमेदवार द्यावा लागेल। जयंत पाटलांचं वक्तव्य। अंबादास दानवे यांच्याकडून फोन बंद करून कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी। सत्ताधाऱ्यांकडून फोन येत असल्यानं दानवेंचा फोन बंद। ठाकरे गट सोडून कुठेही जाणार नाही अंबादास दानवेंकडून स्पष्ट। शिवाजीराव आढळराव पाटील आज अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार। मंचरच्या शिवगिरी मंगल कार्यालयामध्ये अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होणार। ठाकरे गटाची पहिली यादी तयार। 3ही पक्षांनी आपापलं जागा वाटप जवळजवळ पूर्ण केलंय। खासदार संजय राऊतांची माहिती। 2-3 जागांवरील तिढा चर्चेतून सुटणार। माढा लोकसभेच्या जागेवर नव्यानं विचार करणार। जयंत पाटील यांची माहिती। आज किंवा उद्या ठाकरे आणि पवार गटाचे उमेदवार जाहीर होण्याची शक्यता। सांगली, भिवंडी, उत्तर पश्चिम मुंबई, दक्षिण मध्य मुंबईचा तिढा कायम। माढाच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये राजकारण तापलं। रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। मोहिते पाटलांच्या विरोधी भूमिकेची फडणवीसांकडे निंबाळकरांनी तक्रार केल्याची माहिती। साताऱ्यामध्ये उदयनराजेंच्या स्वागत सोहळ्याचे पोस्टर्स व्हायरल। भाजपचे अधिकृत उमेदवार असा उदयनराजे यांचा पोस्टरवर उल्लेख। पुण्यामध्ये अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये बैठक। परभणी आणि धाराशिव लोकसभेचा आढावा घेतला जाणार। परभणी आणि धाराशिव जागेवर अजित पवार गटाचा दावा। पुढील आठवड्यामध्ये निलेश लंके आमदारकीचा राजीनामा देणार। सूत्रांची माहिती। लंके अहमदनगर दक्षिणमधून सुजय विखे पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढणार असल्याची चर्चा। मी अजून कुठल्याही निर्णयाच्या शेवटपर्यंत आलो नाही। अजित पवार गटाचा राजीनामा देण्याच्या प्रश्नावर निलेश लंके यांचं उत्तर। आमदार बच्चू कडू आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये आज बैठक। आमदार बच्चू कडू हे देखील बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता। एकनाथ शिंदे, अजित पवार आणि उदयनराजेंना दिल्लीमध्ये जावं लागतं। एकनाथ शिंदे, अजित पवार यांना कोणतीही प्रतिष्ठा नाही। निर्णय घेण्याचा अधिकार हिम्मत दोघांमध्येही नाही। संजय राऊतांचा हल्लाबोल।